कधी आभाळ फाटलं तर कधी माणुसकीच रक्ताळली. 2025च्या उंबरठ्यावर नियती जणू वैरी झाली. काळाचं चक्र फिरत असतं असं म्हणतात, पण कधी कधी ते चक्र आपल्याच काळजावरून फिरतंय असं वाटू लागतं. 2025 हे वर्ष असंच काहीसं ठरलं. वर्षाची सुरुवात एका मोठ्या आशेने झाली होती. अयोध्येच्या मंदिरावर डौलाने फडकणारा तो भगवा ध्वज बघून वाटलं होतं की हे वर्ष मांगल्याचं असेल. तो ध्वज विजयाचं प्रतीक होता, स्वाभिमानाचा हुंकार होता. पण दुर्दैव असं की एकीकडे अयोध्येत श्रद्धेचा हा झेंडा अभिमानाने फडकत असताना दुसरीकडे माणुसकीची मात्र भयंकर पडझड होत होती. मंदिराच्या कळसावर सोन्याचा झळाळा आला खरा, पण खाली जमिनीवर माणुसकीचं रक्त सांडत होतं. कळसावरच्या त्या प्रकाशात खालचा वाढता काळोख आपल्याला का दिसला नाही? हाच विरोधाभास 2025च्या जखमा अधिक गडद करून गेला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एकामागून एक येणारी संकट, निसर्गाचा कोप, रक्ताचे पाट आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी या वर्षाचा प्रत्येक महिना रक्ताळलेला राहिलाय. आज मागे वळून पाहताना डोळ्यात पाणी आणि मनात फक्त एकच प्रश्न उरतो: माणूस इतका हतबल कधीपासून झालाय? वर्षाच्या सुरुवातीला प्रयागच्या पवित्र कुंभमेळ्यात श्रद्धेचा महासागर उसळला. लाखो पावलं एकाच दिशेने चालली, लाखो भाविकांची गर्दी जमली. श्रद्धेचा तो अथांग सागर पाहून वाटलं होतं की ईश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. गंगेच्या पात्रात डुबकी घेताना प्रत्येक जण एका नवीन आयुष्याची स्वप्न पाहत होता. पण या महासागरात माणसाची सुरक्षितता, जबाबदारी आणि व्यवस्थेची तयारी अपुरीच वाटली. आस्था होती, भक्ती होती, पण त्या गर्दीत हरवलेली अनेक भीती, प्रश्न आणि असुरक्षितता कुणालाच दिसली नाही. थंडीचा कडाका ओसरण्यापूर्वीच उत्तराखंडच्या पर्वत रांगांमधून मृत्यू स्वतःच धावून आला. भयानक हिमस्खलनाने निसर्गाचं रौद्र रूप दाखवून दिलं आणि अनेकांचे संसार त्या बर्फाखाली कायमचे गाडले गेले. पण हे संकट कमी होतं की काय, म्हणून पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या त्या अमानुष घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. माणुसकीचा पुन्हा एकदा बलात्कार झाला आणि समाजाची मान शर्मेने पुन्हा एकदा झुकली. आभाळात झेप घेणारी स्वप्न जमिनीवर कोसळली जेव्हा एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. कित्येक प्रवाशांच्या किंकाळ्या त्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या. तांत्रिक बिघाड की मानवी चूक, कारणं शोधली गेली, पण ज्यांनी आपली माणसं गमावली त्यांच्या आयुष्यातील ती पोकळी कधीच भरून न येणारी ठरली. काश्मीरच्या खोऱ्यात वसलेल्या पहलगाममध्ये रक्ताचा सडा पडला. अतिरेकी हल्ल्याने निसर्गाचं नंदनवन मानल्या जाणाऱ्या त्या भूमीवर दहशतीचं सावट पसरलं. सुरक्षिततेच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेला पुन्हा एकदा धक्क्याला सामोरं जावं लागलं आणि निष्पाप जीवांच्या बलिदानाने एप्रिलचा महिना काळवंडला. कडक उन्हाळ्यात पुण्याच्या रस्त्यांवर एका उन्मत्त पोर्श कारने 2 तरुणांचे प्राण चिरडले. श्रीमंतीच्या नशेत आणि कायद्याला न जुमानणाऱ्या वृत्तीने 2 हसती खेळती कुटुंब उद्ध्वस्त केली. या अपघाताने केवळ जीव घेतले नाहीत, तर व्यवस्थेतील त्रुटी आणि पैशाच्या जोरावर विकत घेतला जाणारा न्याय यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पावसाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या जगाला पावसानेच धडकी भरवली. अतिवृष्टीने रौद्र रूप धारण केलं. नद्यांना आलेले पूर आणि घराघरात घुसलेलं पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आभाळ फाटलं होतं आणि जमिनीवर माणसांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता. पावसाचा जोर ओसरत नव्हता, उलट तो अधिक हिंसक होत गेला. ठिकठिकाणी पडणाऱ्या दरडी आणि तुंबलेलं पाणी याने सामान्यांचं कंबरडं मोडलं. शेतातलं पीक वाहून गेलं आणि शहरातली गर्दी पुराच्या पाण्यात हतबल झाली. निसर्गासमोर आपण किती खुजे आहोत याची जाणीव हा महिना करून देत होता. यानंतर किश्तीवार मध्ये झालेल्या त्या भयानक ढगफुटीने होत्याचं नव्हतं केलं.
पाण्याचा असा लोंढा आला की संपूर्ण वस्तीच्या वस्ती वाहून गेली. निसर्गाचा हा कोप इतका भीषण होता की मदतीचे हात पोहोचेपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. मृत्यूचं तांडव दरी खोऱ्यात घुमत होतं. अतिवृष्टीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नव्हतं. परतीच्या पावसाने तर हाहाकार माजवला. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं उरलं सुरलं स्वप्नही मातीत मिसळलं. आभाळाकडे बघून फक्त विनवणी करणं एवढंच आता माणसाच्या हातात उरलं होतं. सण उत्सवाचे दिवस असूनही मनावर भीतीचं सावट होतं. कशाचा तरी अभाव आणि भविष्याची चिंता यामुळे आनंद हरवल्यासारखा वाटत होता. शांतता होती, पण ती वादळापूर्वीची शांतता असावी असं वाटून प्रत्येक पाऊल जपून टाकलं जात होतं. देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धुराने काळवंडली. पण याही पेक्षा भयावह क्रूरता याच काळात समोर आली. निठारी हत्याकांडातील नराधम सुरेंद्र कोळी याच्या प्रकरणाने जुन्या जखमा ताज्या केल्या, ज्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. पुण्यातल्या नवले ब्रिजवर रक्ताचे पाट वाहत असतानाच मालेगावमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरड्या यज्ञावर झालेला अमानुष अत्याचार आणि तिची झालेली हत्या, ही घटना शब्दांच्या पलीकडच्या वेदना देऊन गेली. त्या निष्पाप बालिकेचा आक्रोश मालेगावच्या गल्ली बोळात घुमत राहिला आणि प्रत्येक बापाचं काळीज पिळवटून निघालं. चिमुरड्या लेकी बाळीही जिथे सुरक्षित नाहीत तिथे प्रगतीच्या गप्पा मारतानाही आता शरम वाटू लागलीये. माणुसकी पूर्णपणे मेलीये की काय असाच प्रश्न या महिन्याने उभा केला. आणि आता वर्षाच्या शेवटी गोव्याच्या आरपोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीने आनंदाचं रूपांतर दुःखात केलं. पण त्याहूनही भयंकर घटना शेजारील बांगलादेशमध्ये घडली, जिथे हिंदूंच्या हत्याकांडाने माणुसकीला काळीमा फासला. धर्माच्या नावावर चाललेल्या या नरसंहाराने वर्षाचा शेवट अत्यंत वेदनादायी आणि क्रूर केला. हे सगळं आठवलं की काळजाचा थरकाप उडतो आणि अंगावर फक्त शहारा येतो. 2025 हे केवळ कॅलेंडरची पानं बदलणारं वर्ष नव्हतं, तर ते आपल्या संयमाची, आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या माणुसकीची परीक्षा घेणारं एक वादळ होतं. आपण खूप काही गमावलंय. कोणी आपलं हस्तखेळतं घर गमावलं, कोणी आपल्या आयुष्याची कमाई गमावली, तर कोणी स्वतःच्या काळजाचा तुकडा. ज्यांनी या वर्षात जिवंतपणी मरण सोसलं, त्या बाबाच्या डोळ्यातलं पाणी आणि त्या आईचा टाहो आजही हवेत विरलेला नाहीये. हो, आपण थोडा विश्वास गमावलाय, थोडी उमेद हरवलीये, पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्र कितीही भयाण आणि कितीही काळी कुट्ट असली ना, तरी सूर्याचा उजेड तिला संपवल्याशिवाय राहत नाही. ज्या जखमा 2025ने दिल्यात त्या भरून यायला वेळ लागेल, पण त्या जखमांच्या खुणा आपल्याला कमजोर नाही तर अधिक कणखर बनवतील. आज ही रडण्याची वेळ नाही, तर एकमेकांचे हात घट्ट पकडून पुन्हा उभं राहण्याची वेळ आहे. 2026 कडे बघताना आपल्या डोळ्यात केवळ नवी तारीख नको, तर एक नवी शपथ हवी आहे. एकमेकांना आधार देण्याची, लेकी बाळींना सुरक्षित ठेवण्याची आणि पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याची. 2026 ची ही पहाट आपल्या आयुष्यात नवा प्रकाश आणि सुरक्षितता घेऊन येईल. चला, एका जुन्या दुःखाला मागे सारून माणुसकीची नवी मशाल पेटवून 2026 कडे एक पाऊल टाकूया, जिथे फक्त प्रेम असेल, विश्वास असेल आणि प्रत्येकाचं आयुष्य फक्त आणि फक्त सुरक्षित असेल.